नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2025-26ची ही इयत्ता चौथीची परिसर अभ्यासाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. अशीच प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी फायनल परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे. ही प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असणार आहे, चला तर मग लगेचच सोडून घेऊया. पहा प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा. सूर्य ज्या बाजूला उगवतो ती दिशा टिंबटिंब मानतात, तर ती दिशा पूर्व मानतात. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्याचं उत्तर आहे कळसूबाई. टिंबटिंब या तारखेला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. त्याचं उत्तर आहे 21 जून. दृष्टीहीन व्यक्ती टिंबटिंब लिपीचा वापर करतात, ब्रेल लिपीचा वापर करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगा. सुनामीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर वर्तमानपत्र हे वाहतुकीचे साधन आहे, हे विधान चूक आहे. रस्त्यावरून कोणत्याही बाजूने आपल्याला वाहन चालवता येते, हे विधान चूक आहे. पहा आपण डाव्या बाजूने जातो. एकमेकांना मदत करीत आपण शिकलो तर शाळा आनंददायी होते, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. पहा आता प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे द्या. पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, यालाच पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. त्यानंतर माणूस स्थलांतर का करतो? पहा नोकरी, व्यवसाय, शिक्षण व एखादी जर मोठी आपत्ती आली तर माणूस काय करतो? स्थलांतर करतो. पहा आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी? तर त्याचं उत्तर आहे आजारी माणसाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. नियम का तयार केले जातात? पहा समाजातील व्यवहार सुरळीत चालावेत, सर्वांना शिस्त लागावी याच्यासाठी नियम तयार केले जातात. भूकंप म्हणजे काय? जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचाला हादरे बसतात आणि त्यालाच भूकंप असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे नावे लिहा, फक्त 3. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती वारली आणि भिल्ल, त्याचबरोबर महादेव कोळी असेल, गोंड असेल, या ज्या जमाती आहेत त्या महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आहेत. पहा पारधी असेल. त्यानंतर संदेशवहनाची साधने, मोबाईल, दूरदर्शन ही संदेशवहनाची साधने आहेत. 2 जलदुर्गांची नावे, जंजिरा, सिंधुदुर्ग. उपदिशांची नावे पहा ईशान्य, वायुव्य, आग्नेय, बरोबर या उपदिशा आहेत. त्यानंतर काय, उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर का परततात? तर हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि सूर्य लवकर मावळतो, त्यामुळे अंधार पडण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी पक्षी काय करतात? घरट्याकडे लवकर परततात. त्यानंतर पहा भाग 2, प्रश्न पहिला, योग्य जोड्या जुळवा. गागाभट्ट, राज्याभिषेकाचे पौराहित्य गागाभट्टांनी केलं. मुरारबाजी, पुरंदरचा किल्लेदार. हंबीरराव मोहिते, अष्टप्रधान मंडळातील सेनापती. त्यानंतर अचूक पर्यायाचे वर्तुळ ठळक करा. शिवरायांनी कुर्टे या बेटावर हा नवीन जलदुर्ग बांधला. कुर्टे बेटावर कोणता जलदुर्ग बांधला? तर सिंधुदुर्ग हा कुर्टे बेटावर बांधलेला आहे. त्यानंतर कुतुबशाही ही राजधानी कोणती? कुतुबशाहीची राजधानी गोवळकोंडा. पहा कुतुबशाहीची राजधानी कोणती? गोवळकोंडा. त्यानंतर तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता, उमरठे. कोकणातील उमरठे गावचा तानाजी काय होता? राहणारा होता. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, फक्त 4. शिवरायांनी कोणत्या कोणत्या सत्तांशी संघर्ष केला? तर शिवरायांनी आदिलशाह सत्ता असेल, मुघल सत्ता असतं, जिंजेरीचा सिद्धी असेल आणि पोर्तुगीज सत्ता असेल यांच्याशी सत्ता संघर्ष केला. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? तर शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? तर औरंगजेब बादशाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व सुरतेला असणारा खजिना लुटून आपल्या खजिन्यात भर घालण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. सिद्धी-जोहर हा का चवताळला? तर पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी महाराज मोठ्या खुबीने निसटल्याने सिद्धी-जोहर हा चवताळला. पहा त्यांचा प्रश्न तिसरा आहे, पुढील घटना कालानुक्रमे लिहा. आग्र्याची सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, तानाजी ने कोंढाणा जिंकला, पुरंदरचा तह. तर पहा शाहिस्तेखानाची फजिती ही एप्रिल 1663ला घडली, म्हणजे प्रथम घडलेली घटना आहे. त्यानंतर पुरंदरचा तह जून 1665ला. त्यानंतर आग्र्याहून सुटका ऑगस्ट 1666ला आणि तानाजीने कोंढाणा जिंकला फेब्रुवारी 1670ला. अशा पद्धतीच्या ह्या घटना आपल्याला कालानुक्रमे लिहायच्या होत्या. 2 मार्काचा हा प्रश्न होता. अशा पद्धतीने आपण इयत्ता चौथीचा जो परिसर अभ्यासाचा पेपर आहे तो पेपर
या ठिकाणी सोडून घेतलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की चांगले मार्क मिळण्याच्या दृष्टीने ही प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद.